ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धुळे जिल्ह्यात मतदान मोजणी प्रक्रियेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे। धुळ्यातील शिंदखेडा मतमोजणी केंद्रातील पूर्वतयारीचा आढावा घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। मतदान संपलं असून आता काही तास फक्त मतमोजणीला शिल्लक आहे। या 5 विधानसभा मतदारसंघातील लक्षवेधी ठरत असलेल्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील या मतदान केंद्रावर आपण मतमोजणी केंद्रावर आपण आलेलो। आपल्या सोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। सर, जवळपास पाहायला गेलं तर किती फेऱ्या इथं होणार आहेत आणि काय प्रक्रिया असणार आहे, किती वाजता मतमोजणी सुरू होणार आहे? शिंदखेडा 08 या मतदारसंघामध्ये उद्या मतमोजणी होत आहे। 338 मतदान केंद्र आपल्याकडे आहेत आणि नोटासह आपल्याकडे 13 उमेदवार आहेत। तर यामध्ये जवळजवळ 150 लोकांचा कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये आहेत। सोबतच प्रत्येक टेबलला मायक्रो ऑब्झर्वर आहेत, जे की या प्रक्रियेची पूर्ण जवळून तपासणी करणार आहेत। सोबत माननीय निवडणूक निरीक्षक हेही राहणार आहेत की पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित होईल याबाबत ते पाहणी करणार किती फेरे होण्याची यामध्ये आपल्याकडे 24 फेऱ्या आहेत। 338 केंद्रासाठी 24 फेऱ्या होतील। 3 नंतर रिझल्ट शक्यतो होईल। 3 ते 5च्या दरम्यानपर्यंत आमचा प्रयत्न राहील का तोपर्यंत येईल असं। पोलीस प्रशासन देखील यावेळेस तैनात करण्यात आलेलं आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता यावेळेस निर्णय अधिकारी यांनी यावेळेस व्यक्त केलेली। आता उद्या सायंकाळी या संपूर्ण 5 जिल्ह्यातील तसंच शिंदखेडा असेल यातील कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। कॅमेरापासून पवनसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, शिंदखेडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।